चला आता इथं देवपूजा वगैरे मी करून घेतली. सकाळचे थोडेसे कामं पण आवरलेत. मस्त असे फुलं पण वाहिलेत देवाला. तर हार वगैरे काय एवढ्या सकाळी सकाळी कोण बाहेर गेलं नव्हतं त्याच्यामुळं काय आणला नव्हता. पण आता मी दुपारी गेल्याच्या नंतर मग हार वगैरे घेऊन येईन देवाला. जवळ इथं कुठं आसपास आमच्या मिळत नाही. पार तिकडं दुसरीकडे लांब जायला लागतं. त्याच्यामुळं सकाळी सकाळी उठल्या उठल्या कोण जात नाही बाहेर. त्याच्यामुळं म्हणलं आता चला जेवढे फुलं निघाले तेवढेच मी वाहून घेतले देवाला. त्याच्यानंतर दिवाबत्ती मस्त नारळ पण आता 2 त्याचे पानं फुटलेले आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आत्ताशी माझं सगळं आंघोळ वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि घरातलं पण साफसफाई थोडीशी केली. बाहेर गॅलऱ्या वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतल्या कारण आता हे तर काम सकाळचं उठल्याच्या नंतर करायलाच लागतं. त्याच्यानंतर देवपूजा केली. तर आता उपास आहे माझा पण. आज मी काय नेहमीची चतुर्थी धरत नाही, पण आज अंगारकी चतुर्थी आहे त्याच्यामुळं मी पकडते अंगारकी चतुर्थी आल्याच्या नंतर. कारण असं म्हणतात की ही जर चतुर्थी धरली तर पूर्ण वर्षाच्या चतुर्थ्या घडतात. तर मस्त असं मी आज अंगारकी चतुर्थीचा उपवास आहे माझा. उपवासाला मी काय बनवते आणि काय ते पण तुमच्यासोबत शेअर करत. तर मस्त आज एक रेसिपी बनवणार आहे उपवासामध्ये. तर ती तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि तुम्हीसुद्धा करून पहा तशी. खूप छान. आणि कारण सारखं साबुदाणा खिचडी वगैरे खायचा पण कंटाळा येतो ना, खाऊ नाही वाटत आणि खाल्लं तर पित्ताचा वगैरे त्रास होतो. त्याच्यामुळं मग मी काय करते, थोडंसं हे आणि थोडंसं ते असं 2 प्रकारचं उपवासाचे बनवते आणि मग खाते. कारण उपाशी तर राहू शकत नाही, खायला तर लागतंच. तर चला मग व्हिडिओमध्ये. मस्त आता देवपूजा वगैरे करून झालेली आहे माझी. तर छानपैकी आज अंगारकी चतुर्थी आहे आणि मस्त रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आज चतुर्थीची, स्पेशल चतुर्थीची की काय उपवासासाठी आहे ते पण छानपैकी मी करणार आहे दुपारी. आत्ताच नाही, अजून मला चहा वगैरे प्यायचा आहे. आज उपाशी थोडासा चहा पण पिऊन घेते. म्हणजे कसं अजून कपडे धुवायचे तर बाकीचं स्वयंपाक वगैरे आज मी काय करणार नाही. कारण हेच आम्ही उपासाचंच खाणार आहे. तर मिस्टर आमचे पंढरपूरला गेलेले आहेत त्याच्यामुळे ते काय घरी नाही येतं. मग ते संध्याकाळी येणार आहे तर मग संध्याकाळी. चला मग व्हिडिओमध्ये. पोरं आणि आम्ही काय साबुदाणा खिचडी परत मी जे बनवणार आहे तेच आम्ही खाणार आहेत आणि एक टाईमच खायचं आहे. त्याच्यामुळं मग काय टेन्शन नाही घ्यायचं स्वयंपाकाचं. स्वयंपाक आज मला करायचंच नाही. आज सुट्टी आहे मला स्वयंपाकाला. फक्त तिथं जर किचनमध्ये गेले ना बनवायला तर 2 तास तर माझे फराळ का बनवायलाच जातील. तर चला आता व्हिडिओमध्ये पूर्ण पुढं पहा तुम्ही. चहा ठेवला आहे मी इथं सकाळी सकाळी थोडासा. मस्त म्हणलं चहा घेऊया. आणि दूध पण तापायला ठेवलं होतं. तर दूध पण लक्ष नाही राहिलं मला, तर बरंचसं आटून गेलं. चहा पण चांगला वरती गेला होता, पण वाचला तो, नाही तर मग सगळ्या गॅसवरच सांडला असता. तर मग चहा झाल्याच्या नंतर मी थोडासा वतून घेतला एक कपभर आणि मस्त आता उपवास असल्यामुळं चहा घेते आणि आज थोडासा निवांत बसून पेते. तर म्हणलं चला मग बाकीचे पण अजून रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची. आज उपवास आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आज मस्त एक छानपैकी रेसिपी करूया. तर ती पण आता तुम्ही पुढे पहा. तर आज संकष्टी असल्यामुळं काय स्वयंपाक वगैरे मी करणार नाही आहे जास्त, कारण आम्ही चौघंच येतं. त्याच्यामुळं मग जे मी घरामध्ये बनवेल तेच आम्ही सगळेजण खाऊ. त्याच्यामुळं म्हणलं आता स्वयंपाकाचं काय एवढं ताण नाही. इकडे व्हिडिओ लावून दिलेले टी व्हीला. मस्त लाडू बनवायचं काम चालू आहे. तर आता व्हिडिओमध्ये राहा तुम्ही आणि रेसिपी पूर्ण पहा. आता इथं मी साबुदाणा भिजत ठेवला होता, ते काढून घेतला. त्याच्यानंतर बगरसुद्धा भिजायला ठेवलेली आहे. बगर आणि साबुदाणा थोडा थोडा एकत्र भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं भिजायला टाकायचं. तर मग काय होतं, भाजून घेतल्यामुळं पटकन भिजला जातो. तर आता इथं मी चांगली 2-3 तास बगर भिजायला टाकली होती. साबुदाणा पण 2-3 तास टाकला होता. तर मस्त असा साबुदाणा बगर चांगला भिजलेली आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून मी काय करते, थोडीशी बगर आणि थोडासा साबुदाणा असं मिक्स करून वाटून घेते. तर जेव्हा नवरात्राचे उपवास असतात ना, तर तेव्हा मी बऱ्यापैकी हे असं करून म्हणजे उपवासासाठी बनवते. पण आता कधीतरीच बनवते, जास्त नाही बनवत. ह्याला पण जास्त वाटायला परत ते करायला वेळ लागतो. त्याच्यामुळं मग मी आपलं खिचडी वगैरे असं साधं बनवत असते. तर सारखी पण खिचडी खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे मी बोलले चला मस्त आज आपण आहे ना ह्याचे दिरडे काढून घेऊया, बगरीचे साबुदाण्याचे. ह्याला कोण कोण दिरडे पण बोलतं, डोसे पण बोलतं, पण आमच्याकडे ह्याला दिरडेच बोलतात. तर मस्त असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक वाटून घेतले. त्याच्यामध्ये मी आता थोडंसं दही वगैरे टाकणार आहे
तर ते पातेल्यातले मी सगळी बगर काढून घेतली, थोडंसं धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून ओतून घेतलं. तर आता दुसरा पण गाणा परत बगर, साबुदाणा, थोडंसं दही आणि 2-3 मिरच्या टाकायच्या. मस्त त्याचे दिरडे उलथत येतं. जरी तुमचा उपवास असला तर हे जर खाल्लं ना तर अजिबात असं म्हणजे जाणवत नाही की उपवास धरला आहे म्हणून. आणि जरी उपवास असला तर म्हणजे खायला काही ना काही तर लागतंच. तर अशा पद्धतीने जर बनवून खाल्लं ना तर ते आपल्याला म्हणजे चांगलं. तर इथं मी 3 ते 4 मिरची पण टाकली, हिरवी धुवून घेतली होती आणि मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं दिरड्याचं. तर आता याच्यासोबत चटणी पण लागेल. कोरडे तर खाऊ शकत नाही. खायला असे पण चांगले लागतात कोरडे, पण थोडीशी चटणी पण बनवते. तर माझ्याकडे आहे ना ओलं खोबरं नव्हतं, मग मी काय केलं, सुकं खोबरं बारीक कापलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच पाण्यामध्ये भिजायला ठेवलेलं आहे. थोडा वेळ चांगला अर्धा 1 तास मी चांगलं भिजू देते. तोपर्यंत इकडं बटाटा किसून घेतला, तो पण धुवून घेतला आणि मस्त आता मी त्या बॅटरमध्ये टाकणार आहे कोणच्या साबुदाणा आणि बगरच्या दिरडे बनवायला. तर आता ते पण मी टाकून घेते. तर चटणीला मग मी ते भिजलेलं सुकं खोबरं, शेंगदाणे आणि थोड्याशा मिरच्या. तर थोड्याशा मिरच्या घालून मस्त अशी चटणी बनवली. हिरवी झाली म्हणजे चांगली. कारण कधी-कधी नेहमीच नारळ नसतं फोडलेलं घरामध्ये. मग अशा पद्धतीने केली तरी छान लागते. त्यात मी 2 चमचे दही टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपली दिरड्यासोबत चटणी तयार झालेली. तडका वगैरे काय मी दिला नाही. छान लागते अशी कच्ची खाल्ली तरी. त्याच्यानंतर काय केलं, आधी मी दुसरा तवा टाकला होता म्हणजे घरातला. त्याच्यावर मी कधीतरी चपाती बनवते. पण हा तवा आहे ना तो नेहमीचा आहे. तर त्या तव्यावर काय दिरडे येईनातच उपासाचे. तर म्हणलं चला मस्त आता आपला रोजचा साधा जो तवा आहे ना तोच धुवून घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. तर एकदम चांगले सुळसुळीत असे आपले दिरडे उलथायला लागले. म्हणजे नवीन तवा आणि चांगल्या क्वालिटीचा होता. त्याच्यावरसुद्धा उलटले नाहीत. पण आपल्या रोजच्या नेहमीच्या चपाती, भाकरी मी ह्याच तव्यावर बनवते ना, तर याच्यावर एकदम पटकन लगेच उलथायला लागले. तर मग आता मी इथं मस्तपैकी असे दिरडे आपले बगरीचे आणि साबुदाण्याचे बनवून घेते. त्याच्यामध्ये एक बटाटा पण टाकलेला आहे किसून बारीक. तो काय दिसत नाही कारण एवढा बारीक किसणीने किसला मी, आलं किसते त्या किसणीने. फक्त एक हे म्हणून टाकलेलं आहे मी एक बटाटा. तर आता याच्यासोबत तुम्ही बटाट्याची आमटीसुद्धा करू शकता किंवा सुकी चटणीसुद्धा करू शकता. मस्त लागते बटाट्याची. तर आता इथं 2 डोसे भाजले तर मस्त आता इथं बाकीचे पण मी टाकून घेते. आणि वैष्णवीला पण आमच्या उपवास असतो संकष्टीचा. ती नेहमीच धरते, पण अंगारखीचा उपवास मी पकडते फक्त. तर आता इथं दुसरंसुद्धा दिरडं मस्तपैकी उलथायला टाकले आणि गरम-गरम झालेले मी आमच्या बाजूवाल्या पण बसल्या होत्या. तर त्या नको-नको बोलत होत्या. पण म्हणलं खा उपास त्यांचा पण असतो ना. तर त्यांनी आम्हाला सकाळी मस्त गरम-गरम साबुदाणा वडे दिले होते. तर त्या पण बसल्या होत्या आपल्या असंच बोलत. तर मग नको-नको बोलल्या तरी मी बळच त्यांना एक दिरडं आणि थोडीशी चटणी दिली. त्याच्यानंतर वैष्णवीला सुद्धा दिली. दोघीजणी खात बसल्या. असा आमचा होता संकष्टी उपवासाचा फराळ. त्याच्यानंतर मग आता संध्याकाळची वेळ झाली तर म्हटलं आज संकष्टी आहे तर काहीतरी नैवेद्याला बनवावं गोड थोडंसं. आपण काय भाजी भाकरीच बनवतो, पण थोडंसं खीर वगैरे म्हणलं बनवूया. तर मस्त शेवया भाजून घेतल्या तुपामध्ये. थोडे 1-2 ड्रायफ्रूटच होते माझ्याकडे, तेवढे कट करून घेतले आणि दूध गरम करायला ठेवलं होतं. कारण दूध मी सकाळीच तापवून ठेवलं होतं, पण थोडंसं गरम केल्याच्यानंतर त्यात शेवया वगैरे मी चांगल्या तुपात भाजून घेतल्या आणि मस्त थोडीशी खीर करून घेते. कारण आता उपवास असू द्या, पण देवाला सुद्धा नैवेद्य लागतो ना नैवेद्य. त्याच्यामुळं म्हणलं मग खीर बनवूया आपलं साधी सिंपल आणि पटकन होणारी. बाकीचं तेलकट वगैरे पुऱ्या-बिऱ्या जरी बनवल्या असत्या ना, तर खायला मग आवडत नाहीत जास्त. कधीतरी बनवल्या तर आवडतं, कारण सकाळ धरून उपवास आणि परत संध्याकाळी ते तेलकट. त्याच्यामुळं मग मी काय बनवलं नाही दुसरं काय, फक्त आपला रोजचाच स्वयंपाक केला. भाजी आणि भाकरी, थोडासा भात बनवला होता. त्याच्यानंतर मग खीर बनवून घेतली मस्त. आम्ही मग आता जेवण वगैरे केलं, उपास सोडून घेतला. चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या.